नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरती 2026 चा ऑनलाईन फॉर्म न चुकता कशा प्रकारे भरायचा स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेहमीप्रमाणे विनंती एवढीच आहे की सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती यावर्षी एमपीएससी घेत आहे, हा पॉइंट सर्वांना माहित आहे। त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आधी कधीच कोणताच एमपीएससी चा फॉर्म भरलेला नाही त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, नवीन प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आहे, सर्व माहिती सांगणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरलेले आहे, ज्यांची प्रोफाईल आहे, त्यांनी डायरेक्टली इथं लॉग इन बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून फॉर्म भरू शकतात। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी कधीही भरला नाही त्यांना खूप मोठी प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। त्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा सांगतो, माझी इंग्लिश येथे थोडी कच्ची आहे, परंतु कोणतीही माहिती तुम्हाला येथे चुकीची सांगणार नाही। खाली तुम्हाला या ठिकाणी एक नंबर दिसत आहे, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे सायबर कॅफेवाल्यांचा नंबर आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि तेथे तुम्ही घर बसल्या फॉर्म भरून घेऊ शकता। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमचा रेग्युलर चालू असणारा मोबाईल नंबर बरोबर येथे टाकून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर येथे चालू असणारा बरोबर मोबाईल नंबर येथे टाकून घ्या। ठीक आहे, ईमेल टाकल्याच्या नंतर गेट ओटीपी बटनावरती येथे क्लिक करा आणि जो ईमेल वरती ओटीपी येईल तो बरोबर येथे टाकून घ्या। व्हेरीफाय ओटीपी बटनावरती क्लिक करा। ठीक आहे, नंतर मोबाईल नंबर बरोबर टाकल्याच्या नंतर गेट ओटीपी बटनावर क्लिक करा, बरोबर ओटीपी येईल तो येथे टाका आणि गेट ओटीपी बटनावरती येथे क्लिक करा। ठीक आहे, येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तोच पासवर्ड येथे तुम्हाला टाकायचा आहे आणि पासवर्ड अवघड असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे। ही काळी रेषा आहे, जोपर्यंत हिरवी होत नाही तोपर्यंत तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग नाही असं समजलं जाईल, हिरवी झाली पाहिजे ही रेष। उदाहरण म्हणून 2-3 पासवर्ड मी येथे तुम्हाला देत आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं खाली आल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख कशा प्रकारे टाकायचं, तर इथं 2026 इथं एरो हा 12 वरती क्लिक करा। जेही तुमचं जन्मवर्ष आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा, जन्मवर्ष सिलेक्ट करा। त्याच्यानंतर इथं जो महिना आहे बघू शकता, जोही महिना आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करा। त्याच्यानंतर जोही दिवस आहे तो इथे तुम्ही बरोबर सिलेक्ट करा। ठीक आहे, सर्व माहिती टाकल्याच्या नंतर बरोबर तुमची जन्मतारीख इथे येऊन जाईल। ठीक आहे, त्याच्यानंतर इथे खाली स्क्रोल करा। खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला पासवर्ड कधी विसरले तर फॉरगेट करण्यासाठी ही माहिती भरणे अनिवार्य आहे। तुमचं या ठिकाणी चाइल्डहुड निकनेम म्हणजे तुमचं लहानपणीचं या ठिकाणी किंवा आडनाव, तुमचं आडनाव इथं निकनेम म्हणजे तुमचं टोपण नाव इथे टाकायचं आहे जे असेल ते। त्याच्यानंतर फेवराईट चाइल्डहुड फ्रेंड म्हणजे लहानपणीचा बालपणीचा मित्राचं नाव इथे टाका। ब्लड ग्रुप येथे टाका, माहित नसेल तरी अंदाजित टाकून द्या। ठीक आहे, त्याच्यानंतर एचएससी 12वी कोणत्या वर्षी पास झाले याची माहिती इथे टाका। त्याच्यानंतर आवडते शिक्षकांचं आडनाव इथे टाका। त्याच्यानंतर आवडता खेळाडू आहे त्याचं इथं नाव टाका, पूर्ण कोणतंही नाव टाकू नका, फक्त पहिलं नाव इथे टाका। वरील सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर इथं खाली या ठिकाणी बघू शकता, इथं रजिस्टर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा। माझी सर्व माहिती मी टाकून घेतो आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करतो। ठीक आहे मित्रांनो, आता रजिस्टर बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक पेज वरती रिफ्रेश केलं जाईल। इथे तुम्हाला काय करायचं आहे, जोही तुम्ही ईमेल आयडी टाकला होता तो बरोबर टाका। त्याच्यानंतर जोही तुम्ही पासवर्ड बनवला होता तो बरोबर टाका आणि लॉग इन बटनावरती इथे क्लिक करा। ठीक आहे, आता इथे लॉग इन केल्याच्या नंतर जोही या ठिकाणी जो कॅप्चा येईल जशाचा तुम्हाला इथे जशाचा तसा इथे टाकून घ्या। ठीक आहे, कॅप्चा मी टाकून घेतलेला आहे, इथं प्रोसीड बटनावरती क्लिक करा। ठीक आहे, आता इथं आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। आता तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आहे। इथं पर्याय आहे प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन, माय अकाउंट, याच्यावरती कुठे आता सध्या क्लिक करण्याची गरज नाही, कारण तुम्ही अजून प्रोफाईल क्रिएट केली नाही। प्रोफाईल क्रिएशन या बटनावरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघू शकता या बटनावरती क्लिक केलेलं आहे। आता इथे प्रोफाईल क्रिएशन मध्ये तुम्हाला 6 स्टेप पूर्ण करायचे आहे। पर्सनल इन्फॉर्मेशन, ऍड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची आहे। तर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर हा पॉईंट तुम्हाला येस करायचा आहे। येस केल्याच्या नंतर आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड वरती ज्याप्रमाणे नाव आहे तेच प्रमाणे इंग्लिश मध्ये नाव इथे टाकून घ्या। आता इथं तुम्हाला बरोबर तुमचं न चुकता बरोबर तुमचं स्वतःचं या ठिकाणी आडनाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुमचं या ठिकाणी पहिलं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर इथलं मधलं नाव इथे टाकायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये
तुमचं या ठिकाणी 10वीचं या ठिकाणी जो रिझल्ट आहे त्याच्याप्रमाणे इंग्लिशमध्ये पूर्ण नाव इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर पूर्ण नाव मराठीमध्ये इथे टाकून घ्या. ठीक आहे, मराठीमध्ये बरोबर नाव आहे याची खात्री करून घ्यायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. इथे तुम्हाला आईचे नाव फक्त या ठिकाणी मदर्स नेम फक्त पहिलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं जेंडर मध्ये चूक करू नका, मेल फिमेल जेही आहे ते बरोबर इथे टाकून घ्या. आता मेलचा फॉर्म भरत आहे तर मेल इथे मी करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्याच्या नंतर नॅशनॅलिटी ही या ठिकाणी इंडियन इथं सिलेक्ट करा. नंतर इथं मदर टंग तुमची आपली या ठिकाणी मराठी भाषा इथे सिलेक्ट करा. तुम्हाला मराठी भाषा वाचता येते का, यस करा. लिहिता येते का, यस करा. आणि बोलता येते की ही देखील यस करा. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. आता इथे तुम्हाला या ठिकाणी तुमची जी उंची आहे बरोबर टाकून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आरटीओ पीएसआय ही पदे तुम्हाला भरण्यासाठी ही साईज महत्वाची असते. या ठिकाणी उंची बरोबर टाकून घ्यायची आहे. जी ही उंची आहे ती इथे बरोबर इथे टाकून घ्या. उंची अशा प्रकारे टाका. त्याच्यानंतर वजन जे आहे तुमचं जेही असेल ते या ठिकाणी इथे अशा प्रकारे बरोबर इथे टाकून घ्या. उंची टाका, त्याच्यानंतर चेस्ट टाका. म्हणजे चेस्ट कशा प्रकारे टाकायची, तर तुमची छाती अगोदर किती आहे किती आहे, त्याच्यानंतर छाती फुगवून पुरुषांची किती होते ती ती तुम्हाला बरोबर टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट करा. ठीक आहे, आता समजा एसटी कॅटेगरीचा मी फॉर्म भरत आहे तर एसटी कॅटेगरीची ती माहिती एसटी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीच्या दाखल्याचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. इश्यूइंग डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यातून इश्यू केलेला आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे की नाही, कास्ट व्हॅलिडिटी आहे की नाही इथे येस नो करायचं आहे. ठीक आहे, माझ्याकडे नाही तर नो करणार इथे मी. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरत आहे. आणि त्याच्यानंतर ते कधी इश्यू झालं, कधी इश्यू झालेलं आहे त्याची तारीख तुम्हाला टाकायची आहे. जेही वर्ष समजा मी काढलेलं आहे 2011ला तर 2011 सिलेक्ट करणार. इथं महिना जो आहे तो महिना सिलेक्ट करणार आणि त्याची तारीख इथे सिलेक्ट करणार. अशा प्रकारे टाकून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली या ठिकाणी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी तुम्ही अपंग वगैरे आहात का, अपंग असेल तर येस करा, अपंग असेल तर येस करा. आणि ची सर्व या ठिकाणी कोणत्या कॅटेगरी त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारामध्ये अपंग वगैरे आहे ती माहिती टाकायला येईल ती टाका. इथे नो आहे त्याच्यामुळे मी नो करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, एक मिनिट. इथं कोर्स डिटेल तुम्ही या ठिकाणी खेळाडू आहात का, तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट आहे का, तर येस नो करा. तुम्ही नो करा, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. एक सर्व्हिसमॅन आहे का, येस नो करा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला आहात का, या ठिकाणी बघू शकता गव्हर्नमेंट जॉबला आहात का, येस नो करा. त्याच्यानंतर बीएमसी मध्ये आहात का, बीएमसी मध्ये आहात का, येस नो करा. त्याच्यानंतर बेस्ट बेस्ट मध्ये आहात का, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर इथं डोमिसाईल डिटेल्स टाकायचे आहे. तुमच्याकडे या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तुम्हाला येस करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डोमिसाईल अवेलेबल हे कंपल्सरी आहे त्याच्यामुळे अवेलेबल हे करायचं आहे. नंतर इथं डोमिसाईल सर्टिफिकेट क्रमांक बरोबर टाकून घ्यायचा आहे. नंतर इथं डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यातून इश्यू झाले आहेत ते टाका. नंतर इथं ते कोणत्या कधी तारखेला इश्यू झालेले आहे ते सिलेक्ट करा. वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि तारीख सिलेक्ट करा. ठीक आहे, ऍडिशनल इथं या ठिकाणी ऍडिशनल रिझर्वेशन म्हणजे तुम्ही काय 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 ऑप्शन आहेत जर या ठिकाणी बघू शकता. नीट समजून घ्या कोणकोणते ऑप्शन आहे. जर येस केलं तर तुम्ही कशामध्ये ऍडिशनल प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन पदवीधर कशामध्ये तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे आहे. येस आणि येस नो करा. येस केलं तर या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहे की काय आहे ते येस करा. आता इथं नाही त्याच्यामुळे मी इथं कंपल्सरी नो करणार आहे. ठीक आहे, तुम्ही अपंग ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, असेल तर येस करा. येस केल्याच्या नंतर त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायला येईल. इथे नाही त्याच्यामुळे मी नो करणार आहे. सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्या, बरोबर आहे याची खात्री करा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा. ठीक आहे, आता इथे पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. इथं बघू शकता टिक आलेली आहे. अशा प्रमाणे सर्व ठिकाणी टिक आली पाहिजे. आता स्टेप 2 या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. इथं तुम्हाला तुमचा बरोबर ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस मोठा असेल तर पुढच्या लाईनीमध्ये इथे तुम्ही जसा जसा इथवर येईल तसा पुढे टाकू शकता. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी काय आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमचं राज्य आपलं राज्य जे आहे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जोही जिल्हा आहे तो इथे जिल्हा सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर जोही तुमचा इथे तालुका असेल, तालुका जो असेल तो इथे तुम्ही सिलेक्ट करा. नंतर इथं तुमचं गाव जे असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, मी अंदाजित सर्व माहिती सिलेक्ट करत आहे. तुमचा पिनकोड आहे तो बरोबर इथे टाकून घ्या. आता तुमचे जर 2 ऍड्रेस असेल तर दुसरा या ठिकाणी करस्पॉन्डिंग ऍड्रेस जो आहे तो इथं खाली टाकू शकता. ठीक आहे, आणि परमनंट ऍड्रेस वरती टाकायचा. आणि जर एकच ऍड्रेस असेल तर या बटनावरती क्लिक करा. दोन्हीकडे सेम ऍड्रेस होऊन जाणार आहेत. ठीक आहे, सर्व माहिती ऍड्रेसची बरोबर आहे याची खात्री करा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा. ठीक आहे, आता इथे स्टेप 2 देखील कंप्लीट झालेले आहे. आता इथं स्टेप 3 बटनावरती क्लिक करा.
आता जी ही इन्फॉर्मेशन आहे एवढी महत्वाची नाही, जेवढी या ठिकाणी तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट किंवा एमपीएससी आणि युपीएससीने इथे प्रतिबंधित केले आहे का, फौजदारी गुन्हा आहे का, कधी चौकशीला बोलवले आहे का, असे सर्व पॉईंट आहे. जवळजवळ हे माझ्या केसमध्ये सर्व नो आहेत. कोणावरती पोलीस कंप्लेंट वगैरे इतर माहिती असेल तर तिथे येस करून त्याची माहिती भरणे तुम्हाला गरजेचं आहे. परंतु माझ्या केसमध्ये सर्व नो आहे, तर इथं मी सर्व पॉईंट नो करणार. आता ही खाली या ठिकाणी एवढी महत्वाची माहिती नाही की या ठिकाणी एनसीसी आहे का, किंवा तुम्हाला बक्षीस वगैरे स्पोर्ट वगैरे काही कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का, हे भेटले आहे का, हे एवढी महत्वाची माहिती नाही. ही नाही टाकली तरी चालेल आणि सर्व माहिती बरोबर आहे वरील खात्री करा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. आता स्टेप 3 कंप्लीट झालेले आहेत. आता चौथ्या स्टेप वरती इथे क्लिक करा. चौथ्या स्टेप वरती तुम्हाला क्वालिफिकेशन टाकायची आहे. क्वालिफिकेशन टाकायची आहे. 10वीची डिटेल्स मध्ये मी ऍड करून दाखवतो. आता इथं या ठिकाणी क्वालिफिकेशन टाईप, इथं मी एचएससी, सर्वात पहिल्यांदा 10वीची डिटेल्स तुम्हाला ऍड करायची आहे. 10वीची डिटेल्स ऍड करा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी एसएससी इथं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं पुढे या स्टेट, या ठिकाणी कोणत्या राज्याकडून पास झाले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य इथं सिलेक्ट करा. नंतर इथं युनिव्हर्सिटी बोर्ड, इथं स्टेट बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करा. नंतर इथे पुढे या क्वालिफिकेशन स्टेटस, तुम्ही या ठिकाणी पास बटनावरती इथे क्लिक करा. पास कधी झाले त्याच्या या ठिकाणी वर्ष टाका, महिना टाका आणि डेट सिलेक्ट करा. ठीक आहे. आता मी इथं ते सिलेक्ट करून घेतो 1 मिनिटामध्ये. ते ठीक आहे, ते सिलेक्ट करा. नंतर इथं पहिल्या कितव्या प्रयत्नामध्ये, अटेम्प्ट म्हणजे कोणत्या प्रयत्नामध्ये, पहिल्याच प्रयत्नामध्ये 10वी पास झालो, फर्स्ट 1 नंबर टाका. नंतर या ठिकाणी सीजीपीए पर्सेंटेज, तुम्हाला टक्केवारी किती आहे, समजा मला इथं 57 आहे तर 57.05 असे जे आहे ते बरोबर आहे ते तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर इथे या ठिकाणी अकॅडमिक मंथ्स, म्हणजे तुम्ही किती वर्ष या ठिकाणी 10वी केली तर 12 महिने आपण कॉलेजला गेलो, सॉरी शाळेत गेलो, ते तुम्ही इथे टाका. त्याच्यानंतर ग्रेड, आता जे या ठिकाणी तुम्ही 57 म्हणजे सेकंड फर्स्ट क्लास जे असेल तुमच्या या ठिकाणी टक्केवारीनुसार ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. ठीक आहे. मोड म्हणजे इथं रेग्युलर तुम्ही केला आहे, रेग्युलर इथे सिलेक्ट करा. नंतर इथं 10वीचा जो रोल नंबर आहे तो इथे बरोबर इथे टाकून घ्या. ठीक आहे. महिना जो आहे, समजा या ठिकाणी महिना आणि कोणत्या वर्षी पास झालो ते या ठिकाणी बरोबर दिलेले असतात, ते इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. आणि सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर ऍड बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता इथे वरती तुम्ही बघू शकता 10वीची डिटेल्स येथे ऍड झालेली आहे, सर्व डिटेल्स ऍड झालेली आहे. आता इथं पुन्हा या ठिकाणी क्वालिफिकेशन टाइप्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला 12वी सिलेक्ट करायचं आहे. 12वीची माहिती बरोबर येते, सर्व माहिती इथे टाकून घ्या. सर्व माहिती 12वीची टाकून घ्या वरती सांगितल्याप्रमाणे आणि ऍड बटनावरती इथे क्लिक करा. त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढंही तुमचं शिक्षण झालेलं असेल तिथे तुम्ही या ठिकाणी माहिती ऍड करू शकता. ठीक आहे. सर्व माहिती ऍड केल्याच्या नंतर इथं पुन्हा या ठिकाणी 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढं शिक्षण झालं आहे तेवढी माहिती ऍड झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे, तुम्हाला खाली आल्याच्या नंतर सर्टिफिकेशन मध्ये जायचं आहे आणि तुमची टायपिंगची वगैरे डिप्लोमा काही झाले असेल त्याची माहिती तुम्हाला येथे ऍड करून घ्यायची आहे, ज्याप्रमाणे वरती 10वीची ऍड केली त्याप्रमाणे. आता सर्टिफिकेशन मध्ये काय झालं आहे, समजा माझी या ठिकाणी मराठी टायपिंग झालेली आहे, 40 ती ते सिलेक्ट करणार, त्याची माहिती देणार. अशा प्रकारे 30, 40 इंग्लिश मराठी जेवढी पण ऍड झाली असेल ती सर्व माहिती इथे टाकून घ्या, कारण पुढे गरजेचं आहे. ठीक आहे. नसेल झाली तर या ठिकाणी डायरेक्टली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि सेव्ह बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता या ठिकाणी मी 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढे शिक्षण झाले आहे तुमची माहिती ऍड करून घ्या. मी ऍड करून घेतलेली आहे. तिसरी स्टेप या ठिकाणी ही कंप्लीट झालेली आहे, बघू शकता. आता इथं सेव्ह बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. कन्फर्म बटनावरती इथे क्लिक केल्याच्या नंतर आता पुढील स्टेप इथे ओपन होईल. ठीक आहे. आता थोडे तुमच्या नेटवर्क प्रमाणे इथे या ठिकाणी तुमची प्रोसेसिंग व्हायला सुरुवात झालेली बघायला भेटेल. आता क्वालिफिकेशन डिटेल्स सेव्ह झालेली आहे. आता 5व्या स्टेप मध्ये इथं जायचं आहे. तुमच्याकडे अनुभव असेल तर यस करा आणि कशाचा किती अनुभव आहे ती सर्व माहिती इथे टाका. माझ्याकडे अनुभव नाही तर मी नो बटनावरती क्लिक केलेले आहे. आता ठीक आहे, नो केलं आणि सेव्ह बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता 6व्या स्टेप मध्ये आपण आलेलो आहे. 6व्या स्टेप मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायचा आहे. ते कशा प्रकारे मी इथे सांगतो. ठीक आहे. फोटो आणि सही दोन्हीची साईज ही 50 केबीच्या आतमध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी फोटोची उंची आणि रुंदी किती असायला पाहिजे बघू शकता. ही या ठिकाणी इथं काय दिलेलं आहे, रुंदी 100, रुंदी किती पाहिजे 125 ते 130 आणि उंची 150 ते 170 असायला पाहिजे या दरम्यान. त्याच्यानंतर सहीची जी रुंदी आहे ती 125 ते 130 आणि उंची उंची 150 ते 60 असायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे इथे तुम्ही फोटो आणि सही अपलोड करून घ्या. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा. ठीक आहे. आणि इथं या चेकबॉक्स वरती इथे क्लिक करा. चेकबॉक्स वरती क्लिक करा आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईल या बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. आता इथे फोटो आणि सही अपलोड करून घेतलेले आहे. चेकबॉक्स हा क्लिक केलेला आहे आणि इथं सेव्ह बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. सेव्ह बटनावरती इथे मी क्लिक केलेलं आहे.
बघू शकता नेटवर्क प्रमाणे इथं लोडिंग झालेले तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे, बघू शकता आता फोटो आणि सही सेव्ह झालेली आहे. आता इथं सबमिट अँड लॉक प्रोफाईल बटनावरती क्लिक करा. इथं कन्फर्म नावाचा ऑप्शन येईल. बरोबर असेल माहिती तर इथं कन्फर्म बटनावरती इथे क्लिक करा. आता काय झालेलं आहे, आता इथे तुमची शेवटची स्टेप होती फोटो आणि सहीची. आता तुमची प्रोफाईल क्रिएट झालेली आहे. आता फक्त तुम्हाला फॉर्म भरणे बाकी आहे. तर ते 10 मिनिटाचं काम आहे. आता सर्व माहिती या ठिकाणी सर्व प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे. प्रोफाईल मध्ये जर काही एडिट करायचे असेल तर माय अकाउंट वरती जा. माय अकाउंट वरती जा. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी मोबाईल नंबर वरती या ठिकाणी बघू शकता अपडेट अँड अनलॉक प्रोफाईल या बटनावरती येथे क्लिक करा. या बटनावरती येथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी जाईल. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी जाईल आणि तो ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला माहिती जी आहे ती तुम्हाला एडिट करता येईल. त्या माहितीमध्ये बदल करता येईल. सर्व माहिती बदल करता येत नाही. महत्वाचे पॉईंट आहेत तेच बदल करता येतात. बघू शकता इथं ओटीपी टाका आणि सबमिट करा. आता मला काही बदल करायचा नाही त्याच्यामुळे कॅन्सल बटनावरती क्लिक करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता फॉर्म भरण्यासाठी प्रोफाईल क्रिएशन झालेलं आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करा. ऑनलाईन ऍप्लिकेशन बटनावरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म कोणता भरायचा आहे, गट क चा म्हणजे तलाठीचा भरायचा आहे. तर इथं बघू शकता महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईंड बघू शकता एक्झामिनेशन इथं म्हणजेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 विवो बटनावरती क्लिक करा. ठीक आहे, व्ह्यू बटनावरती क्लिक करा. नेटवर्क प्रमाणे लोडिंग झालेलं बघायला भेटेल. आज साईट थोडी स्लो झालेली आहे माझ्या अंदाजित, कारण 2-3 दिवसापूर्वी इथे बरोबर क्लिअर चालत होती फास्ट. आज स्लो आहे. माझं नेटवर्क देखील फास्ट आहे तर देखील स्लो चालत आहे. आता या ठिकाणी बघू शकता इतर माहिती तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि इकडे खाली गेला जास्त खाली गेलात ही पदे तुम्हाला बघायला भेटेल. कोणती ग्रुप सी मध्ये ही पदे आहेत आणि खाली तुमचा फॉर्म देखील बघायला भेटेल. ठीक आहे, आता इथं काय करायचं आहे, चेक इलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही कोणकोणत्या पदांना पात्र आहात ते कशा प्रकारे चेक करायचं. इथं चेक एलिजिबिलिटी या बटनावरती ती क्लिक करा. ठीक आहे, या बटनावरती मी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, आता नेटवर्क प्रमाणे लोडिंग झालेले तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. एक मिनिट. आता ही माहिती नीट समजून घ्या कशा प्रकारची आहे ती. बघू शकता आता इथं एसटी कॅटेगरी आहे त्याच्यामुळे 249 रुपये 294 चलन आलेलं आहे. बाकी इतर कॅटेगरीना या ठिकाणी वेगळं चलन असेल. ठीक आहे, आता बघू शकता इथं म्हटलेलं आहे इंडस्ट्री इन्स्पेक्टर 2026 नॉट इलिजिबल या पदासाठी मी पात्र नाही, कारण या ठिकाणी इथं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. मी तिकडे फक्त ग्रॅज्युएशनची माहिती तिथे दिलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, इथं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट या पदासाठी देखील मी पात्र नाही. मी टायपिंग सर्टिफिकेट तिकडे ऍड केलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे अपात्र आहे. आता इथं कोणत्या पदाला बघू शकता, जे ग्रीन आहे ना त्या पदाला मी पात्र आहे. बघू शकता इथं टेक्निकल असिस्टंट बघू शकता डेकोरेट ऑफ इन्शुरन्स 2026 या पदाला मी पात्र आहे. हिरवे इथे दाखवलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली आले आपण या ठिकाणी टायपिस्ट पदाला मी अपात्र आहे. टायपिंग सर्टिफिकेट इथं नाही असं म्हटलेलं आहे. मी ऍड केलेलं नाही त्याच्यामुळे अपात्र दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे अजून खाली या. त्याच्यानंतर आपण ज्या पदासाठी फॉर्म भरत आहोत इथं बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, व्हिलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे तलाठी या पदासाठी मी पात्र आहे. आणि जेवढी पण इकडे खाली हिरवी पदे दिसत आहे या पदांसाठी मी पात्र आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता फॉर्म कशा प्रकारे इथं बघू शकता वरती खाली या. त्याच्यानंतर इथं जेवढे पण टिक मार्क दिसत आहे ही 6 पद आहेत ना, या 6 पदांना मी पात्र आहे फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे, तर या ठिकाणी 6ही पदांना टिक ठेवली तरी देखील आता समजा मला फक्त तलाठी फॉर्म भरायचा आहे तर बघू शकता इथं मी फक्त तलाठीला टिक ठेवेल तरी देखील तेवढंच चलन असणार आहे. तेवढंच चलन आणि सर्व पदांना फॉर्म भरला तरी देखील तेवढंच पदांना या ठिकाणी तेवढंच चलन असणार आहे. त्याच्यामुळे सर्व पदे टिक राहू द्यात, तुमच्या म्हणण्यानुसार असू शकतं. फक्त तलाठीला टिक ठेवू शकता. बाकी या पदांसाठी पात्र आहात त्यांच्यासाठी देखील टिक तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, तुमच्या मनावरती आहे. फक्त तलाठीला रिसेट करून फक्त तलाठीला ठेवायचं असेल तर रिसेट करून फक्त तलाठीला करू शकता. परंतु इथं मी सर्व पदांना पात्र आहे त्याच्यामुळे सर्व पदांना तुम्ही फॉर्म भरू शकता. जास्त चलन राहणार नाही. सर्वांना भरला तरी एकच तेवढंच चलन आणि एकाला भरला तरी तेवढंच चलन. आता फॉर्म भरण्यासाठी इथं तुम्ही अप्लाय बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, अप्लाय बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर नेटवर्क प्रमाणे इथं प्रोसेस होईल. त्याच्यानंतर इथं खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर टाकायचं आहे. तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर पाहिजे आहे. ठीक आहे, तर इथं जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं जेही या ठिकाणी बघू शकता इथं जो चेकबॉक्स आहे तो इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, नंतर खाली या. खाली आल्याच्या नंतर तुमचं या ठिकाणी डेट वगैरे तुम्ही कधी फॉर्म भरत आहात याची तारीख इथे येईल आणि लोकेशन तुम्ही कुठून फॉर्म भरत आहात येथे तुम्हाला टाकायचं आहे. जेही तुमच्या शहरातून तुम्ही फॉर्म भरत आहेत ते तुम्ही इथे टाकून घ्या. सर्व माहिती बरोबर आहे. पुन्हा एकदा याची खात्री करा आणि इथं सबमिट अँड पे फीज या बटनावरती क्लिक करा. ठीक आहे, आता शेवटची स्टेप आहे. ठीक आहे, पेमेंट करताना तुम्हाला बेस्ट पर्याय मी इथे सांगणार आहे.
स्कॅनरने तुम्हाला सोपे जाईल. इथं ऑनलाईन पेमेंट हा चेकबॉक्स इथे क्लिक करा आणि SBI इथे सिलेक्ट करा. नंतर इथं ओके बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. स्क्रोलिंग होत आहे. आज वेबसाईट नक्कीच स्लो आहे. 5 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे ज्यांनी भरणे बाकी आहे. आता इथं या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसतील, नेट बँकिंग वगैरे. इथं फोन पेचा जो ऑप्शन आहे तो क्लिक करा आणि स्कॅनर याच्यावरती क्लिक करा आणि पे नाव बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. पे नाव बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर स्कॅनर तुमच्या समोर ओपन होईल. पेमेंट करा आणि इथं पेमेंट केल्याच्या नंतर 2 मिनिट म्हणजे काही करू नका, बॅक वगैरे करू नका, कारण पेमेंट या ठिकाणी काय होते ते कट होऊन जाते, परंतु इथे सक्सेस दाखवत नाही. त्यासाठी 1 मिनिट तसेच राहू देत. हे पेमेंट झाल्याच्या नंतर बरोबर इथं कंटिन्यू नावाचं एक बटन दिसेल निळ्या रंगामध्ये, त्या बटनावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्ही जायचं आहे बॅक करून माय ऍप्लिकेशन याच्यावरती जायचं आहे आणि तिथून तुम्ही तुमचे या ठिकाणी पेमेंट स्लिप आणि तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ठीक आहे.